नमस्कार, WD न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन आले त्याला काय माहिती की काय लफडे होते. जिस देह में तेल नाही, सरकार चलाना खेल नाही. पार्टीमध्ये येणाराची संख्या फार झाली. चंद्रकांत दादा मला आता म्हणजे अजून 2 प्रवेश राहायला लागलं. दादा आता एवढे प्रवेश करा की आपल्याला न काढून देऊ कोणी, अशी पाळी यायच्या मागे. परवा मला एक मंत्री भेटले. ते मंत्री म्हणले, काय दानवे साहेब म्हणले, तुम्ही मुख्यमंत्र्यांनी काय केलं मला. म्हणलं काय झालं साहेब तुम्हाला. ते म्हणले, हे मंत्रिपद असं आहे मलाच कळत नाही म्हणे काय. तर अहो म्हणलं, जसं तुमच्या मंत्रिपदाचा प्रश्न पडला तुम्हाला, तसा माझ्या मंत्रिपदाचा प्रश्न साऱ्या मंत्रिमंडळाला पडला होता की रावसाहेब दानवेकडे खातं कोणतं आहे. मलाही कळलं नाही, लोकांनाही कळलं नाही, तुम्हालाही कळलं नाही खातं. म्हणे कसं काय. म्हणलं माझ्या खात्याचं नाव होतं कंझ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले मंत्री. ते माझं खातं होतं, कंझ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले मंत्री. आता हे कोणाला कळतच नव्हतं की कंझ्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले मंत्री काय. माझ्या मतदारसंघातले लोक मला म्हणजे समजून सांगा साहेब हे खातं काय येतं. सांगता दम तुटला माझा. एकदा एकनाथरावनं प्रश्न उपस्थित केला होता कोल्हापूरच्या अधिवेशनात की रावसाहेब दानवेचं खातं कोणतंही कळतच नाही, कारण तिथं काही त्याला अन्न नागरी पुरवठा म्हणत नाही, उपभोक्ता मामले मंत्री. तसं आपल्या मंत्र्याला प्रश्न पडला की हे खातं दिलं कोणतं माझ्याकडं. मी त्यांना सांगितलं, अरे तुमच्या खात्यासारखं खातं नाही कोणाचं, मुख्यमंत्र्याच्या नंतरचं हेच खातं आहे. या जगाच्या पाठीवरचा कोणीही पाहुणा जर आला, मार्गारेट थॅचर येऊ द्या का मोनिका लेविस्की येऊ द्या की अन्य कोणीही येऊ द्या, गेल्या पहिलं हस्तांदोलन करायचं काम तुमच्याकडं आहे. प्रोटोकॉलप्रमाणे तुम्हालाच जावं लागतं. हात असा हलवा लागतो. टी व्हीवर पाहतो आम्ही. ते म्हणले माझ्या खात्याची हवा तर तुम्हाला. माझ्या खात्याची हवा जर तुम्हाला पाहायची जाऊ दे. साहेब मी चायनाला गेलो होतो, हाँगकाँगला गेलो, चायनाला गेलो. आता तिथं काय त्यांची भाषा आपल्याला येत नाही आणि त्यांना इंग्लिश बी येत नाही. तुम्हाला तरी इंग्लिश येते काही बोलसाल, आम्हाला ती बी येत नाही. पण चायनावाल्याला येत नाही हे बरं आहे. मी ब्राझीलला गेलो, चायनाला गेलो, हाँगकाँगला गेलो. मला लक्षात आलं की 3 दौरे केल्याच्या नंतर काय यायला पाहिजे बाहेर देशात फिरायला. एक शब्द माणसाला यायला पाहिजे साहेब, हाऊ मच. हा टपला खेळ, हाऊ मच. अख्ख्या हाऊ मचच्या जोरावर मी 12 देश फिरून आलेला माणूस बा. हाऊ मचच्या जोरावर. काय डॉक्टर विसरलो मी आता. हाऊ मच लिहून ठोकवला नसं येत. मी चायनामध्ये गेलो. आता आपल्याला आणायचं काय चायनातून जाणारा परदेशातला आणतो काय हो, वॉच, मोबाईल. याच्यापेक्षा आणतो काय इलेक्ट्रॉनिक आयटम शिवाय आणायला काय. ते आपल्यासारखे पॅन्टी थोडी शिवते, आपल्यासारखे शर्ट थोडीच राहते, वेगळीच राहते. एक अर्ध एक लंब हे काही आपल्याला चालत नाही. या 2-4 गोष्टी आणते. पण तिथं बी काही वस्तूचे भाव कमी आहे चायनामध्ये असं नाही आहे. ब्रँडेड वस्तू कुठेही घ्या जगाच्या पाठीवर सारख्याच. पण चायनामेड काही वस्तू असतात. मी एका दुकानात गेलो, मोबाईलला हात लावला आणि त्याला विचारलं हाऊ मच, कारण मला अनुभव होता हाऊ मच. त्याच्या लक्षात आलं त्याला बी काही येत नव्हतं इंग्लिश. पण ते काय करते, असं कॅल्क्युलेटर घेते आणि असं दाबते, लिहिते 25,000. त्यानं लिहिलं 25,000. तर म्हणलं ओ, त्याला लक्षात घे महाग झालं याला. मग त्यानं काय केलं, कमी केले 20,000. तर म्हणलं ओ,
त्याच्या लक्षात आलं की अजून याला जमला नाही खेळ. मग त्याला कॅल्क्युलेटर माझ्या हातात दिलं, तू टाक काय तर. मग मी टाकले 5,000. असं करायला लागलं. आता पुढं त्याला येईन आणि मला येईन, आता काय करा. आणि शेवटी आमचा तर झाला 6,000. 25,000चा मोबाईल 6,000 घेतला आम्ही. आणि त्याची इच्छा होती की तुम्ही कुठले, तुम्ही म्हणाला इंडिया. हां, मोदी मोदी करायला लागते, मोदी मोदी मोदी. फक्त मोदी माहिती आहे जगाच्या पाठीवर. आता काय माहीत नाही लोकांना, काय माहीत. बघा काय स्थिती आहे. आमचा मागचा प्रधानमंत्री बाहेर देशात जात होता तर सोडायला कोणी जात नव्हतं, आले तर घ्यायला कोणी जात नव्हतं. आणि तिकडं फिरत होते तर त्याच्याकडे कोणी पाहत नव्हतं. काहून तर भ्रष्टाचारी देशाचा प्रधानमंत्री आहे. ही हालत होती. पार्टीमध्ये येणाराची संख्या फार झाली. चंद्रकांत दादा मला आता म्हणजे अजून 2 प्रवेश राहायला लागलं. दादा आता एवढे प्रवेश करा की आपल्याला काढून देऊ कोणी, अशी पाळी यायच्या मागे. काय सांगता. एक दिवस मुख्यमंत्री मला म्हणले की रावसाहेब आपले दोघांचे हात दुखून गेले रुमाल टाकू टाकू. साहेब जरा आवरतच घ्या आता, कारण आता काही निवडणुका तर नाही आहे, पण लोकांच्या मनात भावना घर करून बसली. इकडं हो इकडं तिकडं आता राहून काही फायदा नाही. मला काल काँग्रेसचा आमदार साहेब माझ्या घरी आला. मला असं म्हणला आम्ही मुख्यमंत्र्याकडे जाऊ शकत नाही कारण गोष्ट फुटू शकते त्यांच्या घरी गेलं की. म्हणलं मग चंद्रकांत दादाचं घर तर रस्त्यावरच आहे राव, तिथं लय लवकर उघडं पडतं म्हणे. म्हणलं मीच सापडलो तुला कोपऱ्यात. मग तेव्हा म्हणले आमचा 10चा गट आहे आणि आम्ही आमच्यात विचार करतो, सांगा काय करायचं. म्हणलं तुमचा विचार करा अगोदर. आता कोणालाच वाटून नाही राहिलं की आपलं नेतृत्व याच्यामध्ये काही बदल करण, काही करिश्मा करण, आज नाही तर पुढच्या निवडणुकीमध्ये आपलं काहीतरी होईल असं त्यांना वाटूच नाही राहिलं. त्यामुळे उभगलेत ते सगळे आता रस्त्यावर आहेत. आता आपल्याकडे मी खुर्च्यानीत बसायला, आता करता तर काय करता. स्थिती खराब आहे. अरे आपण यश पराभव आपण दोन्ही पाहिले लोक आहेत. आता तर यश पाहतोय आपण पराभव बी पाहिला. काय स्थिती ती आपली बी. आपण जनता पार्टीचे होतो, 2 वर्ष सरकार राहिलं आपलं जनता पार्टीत, आणि दुहेरी सदस्यत्वाच्या नावाखाली आपली पक्ष फुटला. जे जुने जनसंघ होते त्यांनी भारतीय जनता पार्टी काढली, आणि जे समाजवादी होते किंवा अन्य कोणी होते ते जनता पार्टीत राहिले, आपण भारतीय जनता पार्टी काढली. त्यावेळेस जेव्हा भारतीय जनता पार्टी वेगळी झाली त्या काळामध्ये समाजवादी आणि अन्य राजकीय पक्ष तालुक्याला फिरले की तुम्ही भाजपमध्ये जाऊ नका, तुम्ही आमच्या पक्षात राहा, जनता पार्टीत राहा. आपण मूळ जनता पार्टीचे नागरधारी शेतकरी आपलं चिन्ह आहे. माझ्याकडे बी लोक आले संभाजीनगरचे, मला म्हणले तू नागरधारी चिन्हावर निवडून येले, तू कसं काय जनता पार्टीत जाशील. तेव्हा काही हे पक्षांतरबंदी कायदा नव्हता, तू आमच्यात आला पाहिजे. मी सांगितलं मी पूर्वश्रमीचं, आमचं कुटुंबच जनसंघाचं, तेव्हा मी तुमच्यात राहू कसं. जे पूर्वश्रमीचे जनसंघी होते ते भारतीय जनता पार्टीत आले आणि बाकीचे जनता पार्टीत राहून गेले. पार्टी फुटली. पण पार्टी फुटली तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निर्णय काय घेतला की आम्ही तुमच्यातून वेगळं होतोय, आम्ही तुमच्या चिन्हावर दाखवणार नाही, आम्ही तुमच्या कार्यालयावर दावा देणार नाही, आम्ही तुमच्या कोशावर सुद्धा दावा करणार नाही, आणि आम्ही विभक्त होतो. आपण विभक्त झालो. विभक्त झाल्याच्या नंतर आपण पार्टी स्थापन केली, भारतीय जनता पार्टी. तिचं पहिलं अधिवेशन मुंबईला झालं. अटल बिहारी वाजपेयी त्या काळामध्ये पार्टीचे अध्यक्ष झाले. आणि पहिला नारा जर आपण काय दिला असेल त्या काळात, प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी, हा प्रसिद्ध नारा होता त्या काळातला. प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी. हा नारा बरेच दिवस चालला. आपल्याला कुठं माहित होतं की इथपर्यंत पोहोचणार आहे आपण म्हणून. आपला तोच नारा, प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी. एक निवडणूक संपली, आपलं काही मागणी पूर्ण झालीच नाही. दुसरी निवडणूक आली लोकसभेची. सोलापूरला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. या बैठकीला अटलजी आले सोलापूरला प्रदेश कार्यकारिणीला, आणि मला गोपीनाथराव प्रमोदजींनी सांगितलं की अटलजी सिद्धेश्वरी एक्सप्रेसनं येऊ राहिले, तुम्ही जा ना अटलजीला घेऊन या. आम्ही मुलांचं टोळकं काढलं आणि अटल बिहारीला रेल्वेतून उतरले. आम्ही हारगीर घातला आणि अटलजीच्या पुढं आम्ही घोषणा देतो, प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी. निवडणुका 2 महिन्यावर होत्या लोकसभेच्या.
प्रधानमंत्री की अगली बारी अटल बिहारी अटल बिहारी. अटलजीनं जवळ मी जर माग घाल म्हणलं अगली बारी नाही आबी की बारी अगली बारी का बट प्रधानमंत्री की अगली बारी. मला आठवतं त्यांनी कसं धरलं होतं मला तर मग रुमाल वळला होता आणि मग मी घोषणा सुरू केली प्रधानमंत्री की आपकी बारी अटल बिहारी अटल बिहारी. अरे कोणाला माहीत होतं की खरंच अटलजी 6 वर्षे प्रधानमंत्री या देशाचे राहणारे त्या काळात मी खासदार राहणारे कोणा पाहिलं होते. आणि नंतर निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये आपली माणसं आले किती निवडून 2 आणि मग आपली टिंगल टावळी लोकसभेमध्ये देशात राज्य चालवणार कोण ज्यांचे खासदार दिल्लीत 2. जिस दिये में तेल नाही सरकार चलाना खेल नाही. अरे ही टिंगल टावळी केली राव आपली. आता काय काळ होता कठीण होता. नवीन आले त्याला काय माहिती की काय लफडे होते. जिस दिये में तेल नाही सरकार चलाना खेल नाही. पण भारतीय जनता पार्टीच्या त्या काळातल्या नेतृत्वानं हिंमत सोडली का. निवडणुका लढणं सोडल्या का. पुन्हा प्लॅनिंग केली पुन्हा नियोजन केलं आणि पुन्हा अटल बिहारी वाजपेयी सरकार सत्तेमध्ये आलेत. जे भारतीय जनता पार्टीनं पराभवातून पुन्हा विजय मिळवला आणि देशामध्ये सरकार स्थापन केलं हे काँग्रेसवाल्याला माहिती आहे त्यांच्या कार्यकर्त्याला माहिती आहे. पण त्यांच्याच लोकांना आता त्यांच्या नेतृत्वावर भरोसा राहिला नाही की जे भारतीय जनता पार्टीनं यश पाहिलं अपयश पाहिलं पुन्हा उभे राहिले आपलं नेतृत्व करू शकेल का तर याचा त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. नेते तरी कुठं दिसू राहिले हो त्यांचे आता मला सांगा. दिल्लीतलं कोणी दिसत नाही मुंबईतलं कोणी दिसत नाही आणि त्यांचा नेता तर तो आहे राहुल गांधी. गेले 15 वर्षे मी राहुल गांधीला पाहतो. नमस्कार नाही केला अजून कोण्या खासदाराला नमस्कार नाही केला पार्लमेंटमध्ये. मोदीजी किंवा अन्य राजकीय नेते ज्या दिवशी पहिल्या दिवशी अधिवेशन भरतं याच्या हातात हात घेतात त्याच्या हातात हात घेतात किमान ज्येष्ठ मंत्र्याला तरी भेटतात ते. पण यांना कधी अजून कोणाला नमस्कार केला नाही. एखादं श्रद्धांजलीचं एवढं लिहून आणते एवढं वाचते याच्या पलीकडं काहीच नाही आहे. किती निवडणुका हरलेत काय तरी एक दिवस वर्तमानपत्रात 23 निवडणुका राहुल गांधीच्या नेतृत्वात हरल्या गेल्या. 23 निवडणुका बघा. जो 23 निवडणुका हरलेला नेता एका पार्टीला आणि दुसऱ्या बाजूला आपलं नेतृत्व बघा. जागतिक पातळीवर नरेंद्र मोदीला मान्यता मिळाली. मी पंचायत समितीची निवडणूक लढलो. मी पंचायत समितीला सभापती झालो. जिल्हा परिषदेची निवडणूक लढलो. काय स्थिती होती. मी जेव्हा पंचायत समितीची निवडणूक लढलो आणि पंचायत समितीला सभापती झालो तेव्हा या राज्यामध्ये 2 सभापती म्हणजे एक सभापती आणि एक उपसभापती भारतीय जनता पार्टीचा होता. मी भारतीय जनता पार्टीचा एकमेव सभापती होतो आणि उपसभापती कोणीतरी ठाण्याला त्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा होता. आणि मला आठवतं की मी जेव्हा सभापती झालो वर्तमानपत्रात बातम्या 4-4 5-5 दिवसानंतर यायच्या. अजिंठा नावाचा एक पेपर आमच्याकडे संभाजीनगरला चालायचा. तो आता पेपर मराठवाडा अजिंठा राहिले नाही. माझा फोटो त्या पेपरमध्ये आला आणि मग मला संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी त्या काळात बोलवून घेतलं कारण जालना जिल्हा नव्हता. आणि वसंत भागवत आले आणि वसंत भागवतने मला जवळ बसून सांगितलं की तू भाजपमध्ये कधीपासून काम करतो मग तू राजकारणात आला तर मग घरचं कोण पाहिल. अशी सगळी चर्चा त्यांनी माझ्याशी केली. म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक सभापती झाला रे की राज्य लेवलचं नेतृत्व त्याची दखल घ्यायचं त्याला भेटायचं आणि त्याची विचारपूस करायची. पण जर कधी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या बैठकीला गावचा एखादा सरपंच आला रे की आम्हाला असं वाटतं हा भगवानच आला आमच्या बैठकीमध्ये उठायचो उभं राहतो या सरपंच साहेब या सरपंच साहेब. कारण सरपंचाचं तोंड आम्ही कधी ग्रामीण भागामध्ये पाहिलं नव्हतं. सभापतीचा नव्हता. पण हा काळ होता. सभापती नव्हता सरपंच नव्हता जिल्हा परिषदचा अध्यक्ष नव्हता लाल दिवा तर नव्हता. ही स्थिती भारतीय जनता पार्टीची होती. पण सांगतो पुढं लाल दिवा तर नव्हताच. पण आम्हाला 2 लाल दिवे भेटले होते. मी मागच्या वेळेस सांगितलं आपल्याला की 2 लाल दिवे भेटले होते. पहिला लाल दिवा भेटला सूर्यभानजी वाडणेचा आणि दुसरा लाल दिवा भेटला नासब फरांदेचा. भारतीय जनता पार्टीला 2 लाल दिवे भेटले. तेव्हा मी स्वतः आमदार होतो. बाकी आपली एकनाथराव वगैरे आम्ही सगळे आमदार मंडळी होतो. आणि गोपीनाथरावला आणि प्रमोदजीला एवढा आनंद झाला की अरे आपल्या पार्टीला 2 लाल दिवे मिळालेत. आणि हॉटेल रिट्ज आहे आपल्या आमदार निवासच्या पलीकडून या हॉटेलमध्ये त्यांनी एक पार्टी ठेवली आणि म्हणले की मला असं कधीच वाटलं नव्हतं
की मी ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाला 2 लाल दिवे मिळतील आणि मला खूप आनंद झाला. म्हणून मी तुम्हाला जेवायला इथं हॉटेलमध्ये बोलवलं. त्या काळात आमदार हॉटेलमध्ये जेवणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती. आम्ही 8 दिवस सांगतो गावाकडे गेल्यावर, आज मोठ्या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो. ही स्थिती होती त्या काळातली. 2 लाल दिवे मिळाले, ते बी अशी फिरणारे लाल दिवे नव्हते, ते असे करणारे लाल दिवे होते. तर एवढा आनंद गोपीनाथराव आणि प्रमोदजीला त्या दिवशी झाला होता. पण परिस्थिती बदलली आता. जे 2 होते ते बी नाही आणि जेवढे भेटले होते तेवढे बी निघून गेले. काय मुख्यमंत्री महोदय, काय स्थिती आली. मी एका चांगल्या मंत्र्याच्या PA भेटलो. अरे म्हणलं साहेब कुठे? काय साहेब म्हणले वाईट दिवस आले आमच्यावर. म्हणलं काय झालं रे बाबा? नाक्यावर विचारते म्हणते कोण आहे गाडीमध्ये. आमच्या गाडीला नाक्यावर बी विचारत नाही कोणी. आम्ही सांगतो म्हणले, नाव घेत नाही मंत्र्याचं, श्याम जाजू मंत्री आहेत आमचे. हे कोण श्याम जाजू आहे? आता त्याला काय श्याम जाजू राहणार आहे. आता ओळख व्हायची तर कशी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण ही काही आज नाही झाली. मला आठवतं मी जेव्हा केंद्रामध्ये मंत्री झालो, आमची पहिली दुसरी बैठक होती आणि दुसऱ्या बैठकीला मोदीजींनी सगळ्यांना बसवलं आणि कसं खासदारांनी, कसं मंत्र्यांनी असावं, लो प्रोफाईल कसं असावं आणि लोकांमध्ये आपली इमेज सुधरेल असं जर वागायचं असेल तर ही जी तुमची VIP संस्कृती ही बंद केली पाहिजे, असं त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं. असं म्हणले होते कि भाई ये लाल बत्ती क्या बात है, क्यों लगाते हो लाल बत्ती आप? मुझे ऐसा लगता है कि लाल बत्ती लगाना बंद कर दो और अगर नहीं बंद करेंगे तो रखो कुछ दिन के लिए. हे तेव्हाच सांगितलं होतं ना. पण कोणी काढल्या, कोणा नाही काढल्या, बहुतेकांना काढल्याच नाही. पण आता निर्णय झाला काढण्याचा. आता कोणाची लाल बत्तीच राहिली नाही. पण आता ह्या लाल बत्तीच्या अवला आपल्या राज्यानं एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे गेस्ट हाऊसवर गार्ड ऑफ ऑनर हे जे मंत्र्याला दिल्या जायचं. काही लोक साहेब गावकुसाला आल्याच्या नंतर 2-4 जणांना बसून घ्यायचे. पाय माझा कसा आवाज आहे, गेल्याबरोबर पोलिस खाड करून उभे राहते मला पाहिल्याच्या नंतर. फोटो बिटो काढून ते त्या टायमाला करायचे. पण आता गार्ड ऑफ ऑनर नाही, आता लाल बत्ती नाही. काही दिवसांना अजून एक निर्णय होणार आहे आणि तो निर्णय जर झाला तर बरेच मंत्री तुम्हाला असं म्हणतील की मला पक्षाच्या कामात लावा आता. आणि असाही तरी आपला निर्णय होईलच की काही लोकांना पक्षात आणायचं आहे आपल्याला तिकडून इकडं.